तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग 4K फुल स्क्रीनवर एकदम नाच ट्युटोरियल आणलंय. 100% तुम्हाला आवडणार आहे, कारण का आज आपण 6 एडिटेबल PLP दिल्यात आपल्या पिक्सल लॅबच्या. नक्कीच संपूर्ण व्हिडिओ आपल्या काइनमास्टरमध्ये करून दाखवलाय, प्लस आपण PLP पण दिल्यात. तर नक्कीच आजचा व्हिडिओ एकदम विशाल आणि एकदम खतरनाक होणार आहे. त्यासाठी आजच्या व्हिडिओला 100% लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी भाऊंनो, क्लास रिलेटेड भरपूर फोन आल्यात, तर नक्कीच येत्या 5 ते 6 दिवसात आपली बॅच लॉन्च होईल पुढची. तर नक्की ढीक प्रेम द्या क्लासला, आणि ह्या ट्युटोरियललाही मेन म्हणजे ढीक प्रेम द्या. 1000चा आपण लाईक टार्गेट ठेवले, आणि नक्कीच परवाही आपण एकदम खतरनाक वेडिंगवर नाद व्हिडिओ आणलाय, तर तोही नक्कीच बघून घ्या. त्यालाही ढीक प्रेम दिला, तसंच याही व्हिडिओला भरमसाठ ढीक प्रेम द्या. तर चल, तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर भाऊंनो, आता आलो आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये PLP बघायला. तर इथं आपण 3 डॉट्सवरनं जे काय अबाउट PLP प्रॉपरली ते PLP आहे, ही आपण पेज 1, जसं की पेज 1, पेज 2, पेज 3, पेज 6 असं एकूण 6 पेजेस दिल्या. तर नक्कीच बघू शकता, एकदम खतरनाक. तर आता यातला एक मुद्दा तुम्ही हाईड करून प्रॉपर तुम्ही घेऊ शकताय इझिलीरित्या, आणि त्या थीममध्ये जसं की आपल्या काइनमास्टरमध्ये वापरू शकताय. तर प्रॉपरली ते पेज 1 झालं. हे पेज 2 बघा, नवरा नवरीकडचं इझिलीरित्या बघू शकता, एकदम इझी. आता नवरा नवरी या थीममध्येच वापरायचं. हे पेज 3, हे पेज 4 बघू शकता, शिवविवाह सोहळ्याचं. त्यानंतर पेज 5 विवाहस्थळ, आणि त्यानंतर लास्टचा आपला निमंत्रक मुद्दा आहे. तर तो आपला एकदम खतरनाकरित्या आपण ॲडजस्ट केला आहे इझिलीरित्या बघू शकताय. तर या थीममध्ये काय करा, प्रॉपर तुम्हाला एक आणि एक मुद्दा आपला एडिटेबल आहे, नक्कीच बघू शकता. प्रत्येकाला क्लिक व्हाले, आणि डायरेक्ट जे का आपलं रेग्युलर टायपिंग आहे ना मराठी, ते केला तर आरामात होऊन जाईल. ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे या थीममध्ये टाईप करून घ्यायचं, आणि एक मुद्दा तुम्ही असं ट्रान्सपरंट करून तो सेव्ह करून घ्यायचा, आणि आपल्या काइनमास्टरमध्ये इझिलीरित्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याला ॲनिमेशन लावून तो सविस्तर मुद्दा एडिट करू शकता. तर या सगळ्या गोष्टी चला तर दाखवतो मी काइनमास्टरमध्ये कसं एडिट करायचं. तर भाऊंनो, पिक्सल लॅबमध्ये बदल करून प्रॉपरली तुम्हाला जे काही टेक्स्टिंग करायचं तर ते करून ते PNG स्वरूपात सेव्ह करा, आणि मग त्यानंतर आपल्या काइनमास्टरला या. तर काइनमास्टरमध्ये क्रिएट न्यू म्हणून प्रॉपर आता आपण 9x16 ही उभी साईज घेणार आहे, आणि प्रॉपर मी आपल्या पिक्सल लॅबला सेट होणारी साईज दिला. त्यामुळे काय काळजी करू नका, 9x16च आहे परफेक्ट ती, आणि अजिबात एक कणसुद्धा तुमची जी काय साईज असेल तर ती फुटणार नाही आहे. ओके, तर पिक्सल लॅबमध्ये गोष्ट असणार आहे ती आपली पहिली गोष्ट म्हणजे आपण आपलं बॅकग्राऊंड घेतलं. बॅकग्राऊंड हे एकदाच घ्यायचं इझिलीरित्या, कारण का ते सारखं घ्यायचं नाही, प्रॉपर एकदाच घेऊन ते त्याला ड्रॅग केलं, जसं की 5-5 सेकंदाचा भाग करतोय मी कधी, तर या थीममध्ये मी 30 सेकंदापर्यंत घेतो त्याला. ओके, तर लेअर स्टाईलमधनं एक गोष्टी ॲड करायच्या हो प्रॉपर, जसं की आता गणपती बाप्पा असतील, इझिलीरित्या कोपऱ्यात टच करायचं वरच्या आणि ड्रॅग करायचं खाली, म्हणजे आपलं बाप्पा ॲड झालं बघू शकता. ओके, मग त्यानंतर इन ॲनिमेशन शेड लावा, आउट ॲनिमेशन राहू देईल. त्यानंतर मग पुढील मुद्दा आपलं खालचा शेप या थीममध्ये डन. याला पण फेड ॲनिमेशन सगळं पहिल्यांदा ॲड करून घ्या, नंतर त्यानंतर मग प्रॉपर तुम्ही बदल करा. या थीममध्ये आपण हे वर श्री गणेशाय नमः लावलं, नंतर आपण त्याचा सिक्वेन्स सेट करूयात, काळजी करू नका. त्यानंतर मग आपलं नाव, आता इथं जे काय नाव दिसेल त्याच्या पाठीमागे आपला शेप आहे, काळजी करू नका. आणि त्यानंतर मग आपलं राहिलेलं सेक्शन ते म्हणजे प्रॉपर आपलं खालचं जरा तटबंदीची थीम. ओके, तर आता कोणती गोष्ट कुठं ठेवायची हे मी सांगतो तुम्हाला, चला तर बघूयात. तटबंदीची थीम आधीपासून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपलं तटबंदीची थीम आली प्रॉपर, की त्यानंतर मग बाप्पांना घ्या. बाप्पांना घेतलं की मग श्री गणेशाय नमः घ्या प्रॉपर. बाप्पा आलं, त्यानंतर गणेशाय नमः त्या थीममध्ये. याला पण फेड ॲनिमेशन लावूयात आपण, आणि मग राहिलेल्या गोष्टी शेप घेणं जो काय तुमचा, आणि मग जरा पुढे गेल्यावर आपलं टेक्स्टिंग. तर या अशा प्रकारे तुम्ही इझिलीरित्या गणपती बाप्पा, श्री गणेशाय नमः,
जे का आता टेक्स्टिंग आहे ना, तर त्याला पण मी जरा आपलं इन ॲनिमेशन लावतो इझिलीरित्या. तर अशा प्रकारे तुम्ही एक एक गोष्टी एक्स्ट्रा ॲड करत जावा. इझिलीरित्या तुमचा जो काय व्हिडिओ असेल तर तो टॉप क्लास बनेल. तर आज आपण पिक्सल लॅबच्या PLP एडिटेबल PLP प्लस या थीममध्ये मी ते हे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं आहे. आणि सविस्तर जर तुम्हाला व्हिडिओ कसा केला जातो प्रॉपरली ते समजवायचं असेल, ट्रान्झिशन्स कसं लावलं जातात प्रॉपर, तर सगळं डीपमध्ये समजून सांगितलं ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये. त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन. यो व्हिडिओनंतर नक्कीच ते जाऊन बघा. जर बघितलं नसेल तर 100% भरपूर काही शिकण्यासारखं आहे. काइन मास्टरमध्ये बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, फक्त ह्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असलं तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी भेटो लवकरचं पण एकदम चांगला आहे विषय नाच व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लव्ह यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.